बुधवारी सायंकाळीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदी, रायते नदी ही ओसाडून वाहत होती आणि याचाच फटका रायते पुलाला बसलेला आहे। मी सध्या उभा आहे रायते पूल परिसरामध्ये। आपण पाहू शकता या पुलाचे जे सुरक्षा रॉड होते ते देखील नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेले। काल दुपारी नदीची पातळी वाढल्याने या ठिकाणी नदीचं पाणी जे आहे ते पुलावरती मोठ्या प्रमाणात पडत होतं, पुलावरनं वाहत होतं आणि पाण्याचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये पुलाच्या बाजूला सुरक्षा रॉड लावण्यात आलेले आणि ते रॉड देखील त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत। तर पुलाच्या मध्यभागी तडे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गेलेले आहेत आणि पुलाच्या आजूबाजूला जो रस्ता आहे तो रस्ता देखील पूर्णपणे उखडून निघालेला आहे। एकंदरीत या ठिकाणी कल्याणवरून नगर मार्गाला जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि मुख्य रस्ता जो आहे गेल्या 48 तासापासून या ठिकाणी पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जे सुरक्षा रॉड आहेत ते पूर्णपणे पाण्याच्या प्रवाहामुळे या ठिकाणी कशा प्रकारे बाहेर निघून आलेले आहेत आणि त्याचबरोबर आता सध्या या ठिकाणी स्थानिक गावकरी असतील, त्याचबरोबर वाहतूक पोलीस असतील किंवा स्थानिक पोलीस असतील यांनी हा रस्ता जो आहे पूर्णपणे बंद केलेला आहे आणि या पुलावरनं वाहतूक जी आहे कल्याण नगर मार्गाची पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। माझ्यासोबत काय गावकरी आहेत, सरपंच आहेत या स्थानिक, त्यांना विचारून घेऊया। सर, काय नेमकी आजची परिस्थिती तुम्हाला वाटते आणि पाणी किती वाजता या इकडनं पाण्याचा निचरा झाला? रात्री साधारण 10च्या दरम्यान पाण्याचा कमी होत चालला आणि या ब्रिज 2:30-3च्या दरम्यान पाणी ब्रिजच्या खालून कमी झालं आणि हा जो प्रॉब्लेम आहे हा हमेशा दरवर्षी प्रॉब्लेम होतो आणि ब्रिज हा ब्रिटिशकालीन आहे, हा नवीन ब्रिज व्हावा असं आमचे सर्व गावकऱ्यांची मागणी आहे आणि होताना याची कमीत कमी जास्तीत जास्त हाईट घेण्यात यावी असं मागणी आहे आमची। आत्ताची काय परिस्थिती? पुलाला काय तडे बिडे गेलेले आहेत असं तुमचा आरोप होता, नेमकं काय तडे गेलेत, कुठे गेले? आताच्या याला 2-3 ठिकाणी तडे गेलेले आहेत, ते रिपेअर करण्यात यावे टेम्पररी म्हणून, पण लवकरात लवकर ब्रिजचं काम चालू व्हावं असं आमचे मागणी आहे। तुम्ही स्थानिक या ठिकाणचे सरपंच आहात आणि यावेळेस तुम्ही काय पत्रव्यवहार या विषयी केलेले आहात का? काय नेमकं तुम्हाला सांगण्यात येते? पत्रव्यवहार तर भरपूर लोकांनी केलेले आणि भरपूर टाईम केलेले, पण त्याच्यावर काय कारवाई होत नाही। हा ब्रिज ब्रिटिशकालीन आहे। तो एकंदरीत पाहायला गेलं तर या पुलाची दरवर्षी हीच अवस्था असते। पाण्याची पातळी वाढली तर हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येतो। यासाठी स्थानिक गावकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन केलं आहे की नवीन ब्रिज हे बांधण्यात यावं जेणेकरून कुठल्याही प्रकारचा त्रास वाहन चालकाला व स्थानिक गावकऱ्यांना होणार नाही। कॅमेरा पर्सन रोशनसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।